मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये गौरी जयदीपच्या मिटिंगमध्ये असते आणि त्याला ही सगळी तयारी तू कधी केलीस असं विचारते. त्यावर जयदीप गौरीला, ज्यावेळी तू काल मला सरप्राईज देण्यासाठी घरी तयारी करत होतीस ना, तेव्हाच तुला सरप्राईज देण्यासाठी मी ऑफिसमध्ये तयारी करत होतो असं सांगतो. त्यावर गौरी जयदीपला, म्हणजे तुझ्या लक्षात होतं का की आपला वाढदिवस होता ते, असं विचारते. त्यावर जयदीप, मी कसा काय विसरेन असं गौरीला बोलतो. तर गौरी जयदीपला, मग तू मला सांगितलं का नाहीस असं म्हणते. तर जयदीप, तू तरी मला कुठं सांगितलंस असं बोलत असतो. इतक्यात शेखरदाजी आणि मॅनेजर आतमध्ये येतात. तर शेखरदाजी, तुम्ही दोघांनी एकमेकांना नाही सांगितलं, पण दोघांनी एकमेकांना घेऊन यायला सांगितलं असं बोलत असतात. आणि काय माणसं आहे तुम्ही, असं त्या दोघांवरती ओरडतात. आणि तुम्हा दोघांमुळे माझी काय अवस्था झाली आहे मलाच माहिती असं बोलू लागतात. त्यावर जयदीप शेखरदाजींना, थोडं हळू बोला, हे ऑफिस आहे असं सांगतो. तर गौरी, सगळे आले आहेत का ऑफिसमधले असं शेखरदाजींना विचारते. तर शेखरदाजी, अलिबाग, हनीमून, बोटिंग सगळं काही आम्हाला कळलं असं म्हणून हसू लागतात. तर जयदीप सुद्धा हो म्हणून मान डोलावतो. तर त्यानंतर जयदीप मॅनेजरना, आत्तापासून तुम्ही यांना मॅडम म्हणायचं, आजपासून यांनी कंपनी जॉईन केली आहे, आता तुम्ही जाऊन यांना कंपनी दाखवा असं सांगतो. त्यावर मॅनेजर गौरीला घेऊन कंपनी दाखवण्यासाठी बाहेर पडतात. तेव्हा बाहेर उदय, गुड मॉर्निंग गौरी मॅडम असं गौरीला बोलतो. तेव्हा गौरी गुड मॉर्निंग असे बोलून तिथून निघून जाते. तेव्हा उदय शिपायाला जवळ बोलावतो आणि तुला नोकरीला मी लावलं आहे, तर तू माझं ऐकायचं आणि मी जे काही सांगितलं आहे ते सगळं तुझ्या लक्षात आहे ना असं बोलत ते सगळं एकदम तसंच करायचं असं सांगतो. तेव्हा शिपाई उदयकडे पैशाची मागणी करतो. तेव्हा उदय त्या शिपाईला पैसे देऊ करतो. तर दुसरीकडे शेखरदाजी जयदीपला, तुम्ही भारी सरप्राईज दिलं गौराबाईंना असं बोलतात. तेव्हा जयदीप शेखरदाजींना, मी बरं झालं ऑफिसमध्ये सरप्राईज दिलं, जर घरामध्ये दिलं असतं ना तर कोणीतरी त्यामध्ये खोडी घातली असती असं बोलतो. इतक्या शिपाई आतमध्ये गौरीसाठी चहा घेऊन येतो. तर शेखरदाजी शिपायाला, तुला माणसं दिसत नाहीत का, चहा आणला आहेसच तर आमच्यासाठी दे की असं बोलतो. त्यावर शिपाई, मला हा चहा सीईओ मॅडमसाठीच आणायला सांगितला होता असं बोलतो. तर शेखरदाजी शिपायाला, तू आता तो चहा आणला आहेसच तर मला दे आणि दुसरा चहा घेऊन ये असं सांगतात. त्यावर शिपाई, मी हा चहा देऊ नाही शकत, हा मॅडमसाठीच आहे, स्पेशल आहे असं बोलतो. आणि तुम्हाला पाहिजे असेल तर मी जनता चहा घेऊन येतो असं सांगत असतो. तेव्हा शेखरदाजी शिपायावरती रागाला येत असतात. तर जयदीप ठीक आहे असं म्हणून शेखरदाजींना शांत करतो. इतक्यात उदय आतमध्ये येतो आणि तो भरलेला चहा घेऊन का गेला, तुम्हाला दिला नाही का असं विचारतो. त्यावर शेखरदाजी, तो गौरीसाठी आणला होता असं उदयला सांगतात. त्यावर उदय शेखरदाजींना, तो चहा गौरीसाठी नव्हता तर कंपनीच्या सीईओ साठी होता असं सांगतो. आणि या जयदीपनं तर पोत सोडून गाढवपणाच केला आहे, कंपनीमधलं कोण विचारत आहे का याला असं म्हणतो. त्यावर शेखरदाजी उदयला, तुम्ही हे काय बोलत आहे असं म्हणतात. त्यावर उदय, असं मी नाही तर कंपनीतली माणसे बोलत आहेत असं म्हणतो. आणि जयदीपला, मी जर तुझ्या जागी असतो ना तर हे असं फुकट मिळालेलं पद आणि आयतं मिळालेलं शेअर्स अजिबात सोडले नसते. आता तुला आयुष्यभर तुझ्या बायकोच्या ताटाखालचं मांजर बनूनच राहावं लागणार आहे, पण तू असंही फुकट मिळालेलं आणि आयतं मिळालेलं अजिबात सोडू नकोस असं बोलून, कंपनीचे सीईओ कुठे गेले आहेत, मला त्यांच्या सह्या पाहिजे आहेत असं म्हणत जयदीपकडे बघून बाहेर निघून जातो. तर जयदीप रागाला आलेला असतो. त्यानंतर उदय जेव्हा घरी जातो तेव्हा कंपनीमध्ये घडलेली हकीकत देवकी आणि शालिनीला सांगतो. तर तेव्हा त्या दोघी आणि उदय खूप मोठ्याने हसत असतात. तर शालिनी उदयला, आज खऱ्या अर्थाने तुम्ही नारळ फोडला असं बोलते. तेव्हा उदय, त्या पिऊनला मी नोकरीला लावलं आहे म्हटल्यावर त्यानं मी जे सांगल तेच काम केलं असं बोलतो. तेव्हा देवकी, जयदीपचा चेहरा तर बघण्यासारखाच झाला असेल ना, जेव्हा शिपायाने सुद्धा त्याला भाव दिला नाही तेव्हा, असं बोलते. तर शालिनी, आता काही पण झालं ना तरी सुद्धा ही आग विझू द्यायची नाही असं म्हणते. तर उदय शालिनीला, तुम्ही ही जी आयडिया दिली आहे ना वाया जयदीप गौरीला टार्गेट करायची, ती तर खूपच अफलातून आहे असं म्हणतो. तर शालिनी, एक माणूस आहे तो आपल्याला घातक ठरू शकतो, तो म्हणजे शेखर, त्या जयदीपचं शेपूट आहे, त्याचा बंदोबस्त करायला पाहिजे असं म्हणते. त्यावर उदय, ती चांगुलपणाची चिपळी आपलं काहीच ऐकत नाही असं म्हणतो आणि आपण पेटवलेल्या आगीत पाणी टाकायचं काम तेवढं करतो असं सांगतो. त्यावर शालिनी, म्हणूनच आपल्या टीममध्ये अजून एक मेंबर वाढला पाहिजे, जेणेकरून
जेणेकरून त्या आगीचा भडका वाढेल आणि आपल्याकडे असा एक माणूस आहे जो अर्धा आत आलेला आहे, ते म्हणजे लोणच्याची बरणी, असं सांगते. तर देवकी रेणुवंश असं म्हणून हसू लागते. इतक्यात बाहेरून मल्हार येतो आणि तिघं पण एकाच फांदीवर बसला आहे घुबडावानी. झोपायचं नाही का तुम्हाला, असं विचारतो. तर कोण काही बोलत नाही तेव्हा मल्हार शालिनीला मी तुम्हाला विचारत आहे असं रागाने बोलतो. तर शालिनी मी आता येतच होते असं म्हणून उदय आणि देवकीला गुड नाईट असं बोलून तिथून निघून जाते. तर मल्हार सुद्धा निघून जातो. तर दुसरीकडे जयदीप आणि शेखरदाजी कारमध्ये बसलेले असतात. तेव्हा शेखरदाजी जयदीपला तुम्ही काहीतरी बोला, असं गप्प राहू नका, तुमच्या मनात जे काही आहे ना ते बोलून टाका, त्यामुळे तुमचं मन हलकं होईल असं सांगतात. तेव्हा जयदीप त्या अम्माने एका दिवसात माझं सगळं आयुष्यच बदलून टाकलं असं म्हणतो. तर शेखरदाजी तुम्ही त्या उदयरावांचं बोलणं मनावरती घेऊ नका, त्यांचा बोलवता धनी कोण आहे हे आपल्याला माहिती नाही का, असं बोलतात. त्यावर जयदीप ते कोणी पण असू देत, पण तो चुकीचं काय बोलला असं म्हणत हे सगळं फुकटच मिळालं आहे ना मला, या सगळ्यावर माझा काही सुद्धा अधिकार नाही असं बोलत असतो. तेव्हा शेखरदाजी जयदीपला तुम्ही आता एक शब्द सुद्धा बोलू नका, ते घर तुमचंच आहे असं बोलतात. तेव्हा जयदीप शेखरदाजींना तुमच्यात आणि माझ्यात काय फरक आहे, ते घर तुमचं नसेल तर माझं कसं असू शकणार असं बोलतो. त्यावर शेखरदाजी जयदीपला आपल्यामध्ये खूप फरक आहे, मी या घरचा जावईच आहे, पण माईदादाने तुम्हाला पोटच्या पोरासारखं लहानाचं मोठं केलं आहे असं सांगतात. तेव्हा जयदीप जन्माच्या वेळी गौरीचा श्वास जर अडकला नसता ना तर हे सगळं झालंच नसतं असं म्हणतो. त्यावर शेखरदाजी जन्माचं सोडा, पण आता सुद्धा त्यांचा श्वास तुमच्यासाठीच अडकत आहे, त्या जीवापाड प्रेम करतात तुमच्यावरती असं बोलतात. त्यावर जयदीप मला माहिती आहे असं बोलत तिच्यासाठीच तर मी हे सगळं सहन करत आहे ना असं बोलतो. आणि त्या घरात फक्त गौरीच आहे जिला एवढं सगळं झाल्यावर सुद्धा काहीच फरक पडला नाही असं बोलतो. आणि ती पाण्यासारखी निर्मळ आहे असं सांगतो. त्यावर शेखरदाजी आता तुम्ही दुसऱ्या कोणाचा सुद्धा विचार करू नका, तुम्ही जर मनाला लावून घेतलं ना तर तो गौराबाईंच्यावरती अन्याय होईल असं सांगतात. त्यावर जयदीप गौरीवरती मी कधीच अन्याय होऊ देणार नाही असं म्हणत असतो. इतक्यात जयदीपला गौरीचा फोन येतो. तर फोन उचलून जयदीप मी दादींच्या बरोबर आहे, त्यांना घरी सोडून मी येईन असं बोलून फोन ठेवून देतो. तर शेखरदाजी मी जाईन की तुम्ही कशासाठी सोडायला येत आहे असं जयदीपला बोलतात. त्यावर जयदीप शेखरदाजींना आता आपण साडू साडू आहे ना, एवढ्या पावसामध्ये तुम्ही कसं जाणार आहे असं म्हणून शेखरदाजींना सोडायला जातो. तर दुसरीकडे शालिनी झोपायची तयारी करत असते. तेव्हा मल्हार शालिनीला तुम्ही हल्ली खूप बिझी दिसत आहे असं विचारत तुमच्या तिघांच्या लय बैठका वाढल्या आहेत, तुमच्यात काही शिजत तर नाही ना असं विचारतो. त्यावर शालिनी मल्हारला तुझं नाक तपासून घे, तुला कसले पण वास येत आहेत असं बोलते. त्यावर मल्हार जेव्हा बघावं तेव्हा तुम्ही तिकडेच दिसत असता, मग मी काय विचारणार असं बोलतो. तर शालिनी दुधाने तोंड पोळल्यावरती माणूस ताक सुद्धा फुंकून पितो आणि मला तर एवढा मोठा धडा मिळाला आहे, मी कशासाठी काय परत करू असं बोलत असते. तेव्हा मल्हार माईला सुद्धा तुमच्यावरतीच डाऊट येत आहे, त्या दिवशी स्पष्ट मला तुमच्यासमोर तिने सांगितलं बायको जर चुकत असेल ना तर तिला योग्य वळणावर आणणं हे नवऱ्याचंच काम असतं असं बोलतो. त्यावर शालिनी मी तर योग्य मार्गावरच आहे पहिल्यापासून असं मल्हारला सांगते. त्यावर मल्हार शालिनीला तुमचा जो योग्य मार्ग आहे ना तो दुसऱ्यांसाठी वाम मार्ग असतो, घरात आणि कंपनीत जे काही चाललं आहे त्यात तुमचा तर काही हात नाही ना असं परत एकदा विचारतो. त्यावर शालिनी तुम्ही सगळ्यांनी मिळून मला कानफाट्या ठरवलं आहे, मी किती पण सांगितलं ना तर तुमचा विश्वास बसणार आहे का, तुम्हाला जे समजायचं आहे ते समजा असं बोलत माझं मन किती शुद्ध आहे ते मला माहिती आहे असं म्हणून झोपायला चाललेली असते. तेव्हा मल्हार शालिनीला जोराने स्वतःजवळ खेचून घेतो आणि मी तुला एक गोष्ट सांगत आहे, गौरी आत्तापर्यंत माझी फक्त मानलेली बहीण होती, पण आता ती माझी सख्खी बहीण आहे आणि भाऊ म्हणून माझ्या बहिणीचे संरक्षण करणे हे माझं कर्तव्य आहे. याच्या पुढे तिला जर कोणी त्रास दिला ना तर मी वाट लावीन आणि तेव्हा नातं सुद्धा बघणार नाही अशी धमकी देतो आणि जावा झोपा असं म्हणून शालिनीला ढकलून देतो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी जयदीप कंपनीमध्ये जे काही घडलेलं असतं त्याचा विचार करत बसलेला असतो आणि ती गोष्ट आणि उदयचं बोलणं त्याला परत परत आठवत असतं. इतक्यात मागून गौरी येते आणि जयदीपला मिठी मारून अय चिकन्या, कालचं तुझं सरप्राईज मला लई भारी वाटलं, ते मी जन्मभर नाही विसरणार असं बोलत त्यानंतर आपण फिरायला जाणार होतो ना, तू एकटाच निघून गेलास शेखरदादांच्या बरोबर, तू कुठे गेला होतास असं विचारते. त्यावर जयदीप मला एक अर्जंट काम होतं म्हणून जावं लागलं असं सांगतो.
तेव्हा गौरी जयदीपकडे बघून काय झालं असं विचारते. तेव्हा जयदीप गौरीला आपण नंतर कधीतरी जाऊ ना असं सांगतो. त्यावर गौरी आपण नंतर तर जायचंच आहे, पण तुला आता काय झालं आहे असं विचारते. त्यावर जयदीप मी ओके आहे असं सांगतो. तर गौरी पण मला लई टेन्शन आलं आहे असं बोलत, इतकी वर्ष ज्या खुर्चीवर दादा बसले, ज्या खुर्चीवर बसून तू कंपनीला मोठं केलंस, त्या खुर्चीवर कसला पण अनुभव नसताना, कसलं पण शिक्षण नसताना मी बसणं योग्य आहे का असं बोलत असते. आणि मी मालक व्हायला लायक आहे का त्या खुर्चीसाठी असं म्हणते. त्यावर जयदीप गौरीला असं निगेटिव्ह विचार अजिबात मनात आणू नकोस असं म्हणून गौरीच्या जवळ जाऊन बसतो. आणि ती खुर्ची तुला नशिबाने नाही मिळाली. तुझ्या मनात या घरासाठी, आपल्या कंपनीसाठी जे प्रेम आहे ना, जी आस्था आहे, या घरासाठी तू जे त्याग केले आहेस, जे सोसलं आहेस, त्या सर्वाचंच हे फळ आहे. आणि ही खुर्ची त्यासाठीच तुला मिळाली आहे. तू डिझर्व करतेस असं सांगतो. त्यावर गौरी डिझर्व करणं आणि डिलिव्हर करणं यात फरक आहे ना मास्तर असं जयदीपला बोलते. त्यावर जयदीप तू करशील याची मला खात्री आहे. तुझ्यासारख्या माणसांना खुर्चीवर बसणं यात कंपनीचाच फायदा आहे. तू चुकीचा निर्णय कधीच घेऊ शकत नाहीस. आज तुझा कंपनीत पहिलाच दिवस आहे ना, असं निगेटिव्ह विचार करून तू कंपनीत जाणार आहेस का असं बोलतो. त्यावर गौरी जयदीपला खरंच जायचं आहे का आजपासून कंपनीमध्ये असं विचारते. त्यावर जयदीप आजपासून तू कंपनी जॉईन करायची आहेस, आजच घराचा उंबरा ओलांडायचा आहेस तू असं सांगतो. तर दुसरीकडे दादा पेपर वाचत बसलेले असतात. तेव्हा अम्मा दादांना चहा घेऊन येते. तर दादा सगळे कुठे आहेत आणि आमची धाकटी लेक आणि जावई उठले आहेत का असं विचारतात. त्यावर अम्मा ते कधीच उठले आहेत आणि तयारी करत आहेत असं सांगते. इतक्यात जयदीप आणि गौरी मागून येतात. तर दादा जयदीपला तुम्हाला बघितलं की दिवस कसा मस्त जातो असं बोलतात. त्यावर जयदीप दादांना आजचा दिवस तर चांगलाच आहे असं बोलत आजपासून गौरी ऑफिस जॉईन करत आहे असं सांगतो. त्यावर दादा खुश होतात. आणि काय सांगायलाय जयदीपराव, हे तर तुम्ही लईच झाक केलत, गौराबाईंना ऑफिसमध्ये यायला तयार केलत ना असं म्हणतात. आणि जयदीपराव तुम्हाला तर मानलंच पाहिजे, तुम्ही तर केबिनवरती गौराबाईंचं नावच लिहिलं असं बोलतात. त्यावर जयदीप आता केबिनमध्ये गौरी बसणार म्हणल्यावर तिचंच नाव असायला पाहिजे ना असं बोलतो. तेव्हा गौरी दादांना माई आज पण कुठे दिसना झाले आहेत असं विचारते. त्यावर दादा येतील त्या असं म्हणून बोलणं थांबवतात. तर तेव्हा गौरी दादांना माई कुठं गेल्या आहेत असं परत एकदा विचारते. त्यावर दादा खरं सांगायचं झालं तर मला पण माहिती नाही त्या कुठं गेले आहेत ते असं बोलत तुमचा वाढदिवसाचा जो सगळा प्रकार घडला ना, त्याच रात्री त्या गेल्या आहेत असं सांगतात. तेव्हा गौरी तेव्हाच का तुम्ही आम्हाला सांगितलं नाही असं दादांना विचारते. तेव्हा दादा त्यांनी मला सांगूच दिलं नाहीत. त्या मला म्हणाल्या मी परत येईन आणि मी कुठं चालले आहे, का चालले आहे ते मला विचारू नका आणि मी जे काही करत आहे ना ते या घराच्या भल्यासाठीच करत आहे असं बोलून निघून गेल्या असं सांगतात. त्यावर गौरी दादांना असं कसं तुम्ही त्यांना जाऊ दिलत असं बोलते. त्यावर दादा गौरीला त्या येतील परत, हे घर सोडून ते कुठं जाणार आहेत असं बोलतात. आणि तुम्ही कंपनीला जायला निघाला आहे ना, चांगल्या कामाला उगीच अडथळा नको असं म्हणून जयदीपला या दिवसाची सुरुवात धुमधडाक्यात होऊन जाऊ दे असं सांगतात. त्यावर जयदीप हो असे म्हणून सांगतो. तर गौरी दादांचा आशीर्वाद घेत असते. तेव्हा दादा गौरीला अगोदर अंबाबाईचा जोडीने आशीर्वाद घ्या असं सांगतात. तर गौरी ठीक आहे असं म्हणून अंबाबाईचा आशीर्वाद घ्यायला जाते. तेव्हा जयदीप आणि गौरी अंबाबाई समोर हात जोडून उभे असतात. तर गौरी मनातल्या मनामध्ये अंबाबाई आजपासून मी मोठी जबाबदारी स्वीकारत आहे, मला बळ दे आणि माझ्या जयदीपला असंच माझ्यासोबत कायम ठेव असं सांगते. तर जयदीप मनातल्या मनामध्ये अंबाबाई आजपर्यंत तू गौरीच्या पाठीशी कायमस्वरूपी उभा राहिली आहेस ना, तशीच इथून पुढे सुद्धा राहा. ती माझ्याशिवाय सुद्धा कंपनीचा कारभार सांभाळू शकेल एवढं तिला बळ दे असं सांगतो. आणि अंबाबाईला दोघे नमस्कार करतात. तर त्यानंतर जेव्हा कंपनीमध्ये चाललेले असतात तेव्हा दादा अंबाबाईचे दर्शन घेतलं का असं त्या दोघांना विचारतात. त्यावर गौरी हो असे बोलत आता तुमचे आशीर्वाद घेणार आहे असं म्हणून दोघे दादांना नमस्कार करतात. आणि चाललेले असतात तेव्हा अम्मा दही साखर घेऊन येते. तेव्हा गौरी अम्माला तुझ्यामुळेच मला माईची आठवण आली असं बोलते. त्यावर अम्मा मग माईच देत आहे असं समज असं गौरीला बोलते. तर त्यानंतर ते दोघे चाललेले असतात. इतक्यात उदय खाली येतो आणि मी सुद्धा येणार आहे ऑफिसमध्ये, तुम्ही ऑफिसमध्ये चालला आहे ना असं विचारतो. आणि मला लिफ्ट मिळेल का ऑफिसपर्यंत मालकीणबाई असं गौरीला विचारतो. तर गौरी आम्ही कंपनीतच चाललो आहे की असं बोलते. तर उदय जयदीपला मी मागे बसून लॅपटॉपवरती कंपनीचं काम करतो, तू ड्रायव्हरचं काम कर असं खोचक बोलतो. तर ते ऐकल्यानंतर जयदीपचा चेहरा पडलेला असतो. तेव्हा उदय चला असं गडबडीने बोलून पुढे निघतो.
तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जयदीप जेव्हा कंपनीमध्ये चाललेला असतो तेव्हा बाकीचे कामगार आपापसामध्ये तो बघा चालला आहे घर जावई असं बोलतात. तेव्हा दुसरा कामगार तो घर जावई नाही, आता तर तो ड्रायव्हरचं काम करत आहे असं म्हणून हसू लागतो. तर तेव्हा जयदीप त्याची रागाने कॉलर पकडतो आणि तू काय बोललास असं त्याला विचारू लागतो. तर तो कामगार मी तुझ्याविषयी नाही तर आमच्या दोस्ताविषयी बोलत होतो असं जयदीपला सांगतो. तेव्हा जयदीप अजून रागाला येतो आणि मला माहिती आहे तू कोणाविषयी बोललास असं म्हणतो आणि त्याच्यावरती खूप चिडलेला असतो. तेव्हा तिथे सर्व कामगार जमलेले असतात. तर त्यानंतर जेव्हा जयदीप घरी जातो तेव्हा गौरी जयदीपला काल दादा काय म्हणाले ते तू काही बोलला नाहीस असं त्याला विचारते. त्यावर जयदीप गौरीला दादांची इच्छा आहे की मी ऑनररी मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून कंपनी जॉईन करावी असं गौरीला सांगतो. तर ते ऐकल्यानंतर गौरी खूपच खुश होते. तर मित्रांनो, असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.